वेळेला सर्वाधिक लक्ष हे दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाकडे जातं. हम्म. अनेक मैदानामध्ये अनेक सभा होतात, हो. खेळ असतात, त्या ठिकाणी सर्व गोष्टी असतात. त्या एका छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाबत तुमचं काही धोरण आहे का? छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, आता कोणी केला हे मी बोलणार नाही, पण तिथे जे धुळीचं साम्राज्य आज झालेलं आहे, त्यामुळे तिथले सर्व नागरिकांसोबत तिथे जे खेळाडू सुद्धा आहेत त्यांना सुद्धा श्वसनाचे त्रास होत आहेत, बरोबर. दम्याचे त्रास होत आहेत. त्या धुळीवरती कंट्रोल आणणं हे सगळ्यात पहिलं माझं काम असेल. कारण आज पहिलं शिवाजी पार्क मध्ये राहणारी माणसं स्वतःला नशीबवान समजायची. आता या धुळीमुळे लोक अक्षरशः तिथलं घर सोडून जायची वेळ आलेली आहे. तर त्यामुळे पहिलं काम तर मी करणार की शिवाजी पार्क मधली तज्ञांच्या माहितीने, त्यांच्या मार्गदर्शनाने ह्यावर कसा कंट्रोल करता येईल मी सगळ्यात पहिली उपाययोजना करेन. त्याचप्रमाणे तिथे जी जुन्या लोकांनी कामं केलेली आहेत, कट्टा, शिवाजी पार्कचा कट्टा जिथे लोक संध्याकाळी बसतात, त्याच्यावरती छोटे छोटे चिप्स लावण्यात आले. बरोबर. जे पडले आहेत, जे खरं तर चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट वापरली गेली, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणीतरी केली त्या गोष्टी, तर त्या सुशोभीकरणाची फार गरज आहे. तिथे जो चालण्यासाठी जो रस्ता आहे, वॉकिंग ट्रॅक, त्यावरती सुद्धा मी चालण्यासाठी कुठल्या गोष्टी म्हणजे गुडघ्यांना कमी त्रासदायक होतील अशा प्रकारच्या गोष्टी मी लावून नक्कीच तिथल्या नागरिकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न करेन.